नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कोकिळा भोपळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा. शेतकरी बंधूंनो, आपण वर्षानुवर्ष शेतामध्ये पिके घेत आहोत. त्या शेतामधील मातीचे आरोग्य कसे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण माती परीक्षण करतो. आपल्याला प्रश्न पडला असेल की माती परीक्षण का करावे, या बाबतीत आपण काही माहिती जाणून घेऊया. माती परीक्षणामुळे शेत जमिनीमधील अन्नद्रव्याची उपलब्धता समजते. त्यामुळे पिकांना संतुलित खतांची मात्रा देण्याचे नियोजन करता येते आणि योग्य प्रमाणात खते दिल्यामुळे पिकांचे चांगले उत्पादन घेता येते. खतावर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येतो. तसेच समस्यायुक्त जमिनीचे व्यवस्थापन करता येते. आता आपल्याला हे माहित झाले आहे की माती परीक्षण करणे गरजेचे आहे. आता आपण माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना कधी व कसा घ्यावा हे जाणून घेऊया. मातीचा नमुना हा रब्बी हंगामाची पिके काढल्यानंतर मार्च ते मे महिन्यापर्यंत जमिनीची नांगरणी करण्यापूर्वी घ्यावा. मातीचा नमुना घेत असताना झाडाखालील जागा, शेताचे बांध, नुकतीच खत दिलेली जागा, विहिरीजवळील जागा, जनावरे बसण्याची जागा, दलदलीची जागा इत्यादी ठिकाणाहून नमुने घेऊ नये. मातीचा नमुना घेताना शेताची प्रथम पाहणी करून जमिनीच्या प्रकारानुसार, उदाहरणार्थ जमिनीचा रंग, खोली, उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. शेतामध्ये नागमोडी वळणानुसार चालत जाऊन शेताचा संपूर्ण भाग कव्हर होईल या प्रमाणे नमुना घेण्यासाठी जागा निश्चित करावी. मातीचा नमुना घेण्यासाठी साधारणपणे पिके जमिनीच्या कोणत्या थरातून अन्नद्रव्य शोषण करून घेतात हा मुद्दा विचारात घेतला जातो. उदाहरणार्थ सोयाबीन, ज्वारी, गहू व भुईमूग इत्यादी पिकांसाठी 15 ते 20 सेंटीमीटर खोल आणि कापूस, ऊस, केळी सारख्या पिकांसाठी 30 सेंटीमीटर खोल, फळ पिकांसाठी 30, 60 आणि 90 सेंटीमीटर खोल खड्डा घेऊन तीनही थरामधून मातीचा नमुना घ्यावा. प्रथम नमुना घ्यावयाच्या जागेवरील काडी कचरा बाजूला करून खुरपे, फावडे, टिकास किंवा आगरच्या सहाय्याने 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा घ्यावा. खड्ड्याच्या दोन्ही बाजूने तळापर्यंतची माती खुरप्याने किंवा लाकडी कामचीने तासून गोळा करावी. अशा रीतीने शेतामधील 5 ते 10 ठिकाणची माती एकत्र करावी. आता आपण माती नमुना घेतला आहे. यानंतर छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे मातीचे समान 4 भाग करावेत. नंतर समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत व उरलेले 2 भाग परत एकत्र मिसळून अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत ही कृती करावी. नमुन्यामधील काडी, कचरा, पाने, मुळे काढून माती कापडावर सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ कापडी पिशवीत भरून प्रयोगशाळेत पाठवावी. प्रयोगशाळेत नमुना तपासणीसाठी देताना त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव व पत्ता, शेताचा सर्वे किंवा गट नंबर, नमुना घेतल्याची तारीख, हंगामात घेतलेली पिके व पुढील रबी, खरीप, रबी, उन्हाळी हंगामात घ्यावयाच्या पिकांबाबत माहिती द्यावी. जेणेकरून आपल्याला त्या पिकांसाठी खताची किती मात्रा द्यावयाची आहे याची माहिती माती आरोग्य पत्रिकेत मिळेल. या प्रकारे आपण मातीचे नमुने घेतल्यानंतर कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी द्यावा. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे सर्वसाधारण सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच फळबागेसाठी माती तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. प्रत्येक शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती परीक्षण करून आपल्या जमिनीचे आरोग्य तपासावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाच्या वतीने मी करत आहे. हा व्हिडिओ आपण लाईक करा, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.